सातारा जिल्ह्यात घडलेल्या घटनांचा घेऊयात सुपरफास्ट आढावा। शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांच्या पिकाला जादा हमीभाव द्यावा अशी मागणी करत खटाव तहसील कार्यालयावर कांदाफेक आंदोलन आज शिवसेना शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख प्रताप जाधव यांच्या वतीने करण्यात आले। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेल्या नुकसानीमुळे खराब झालेली पिके थेट खटाव प्रशासनाच्या दारात टाकण्यात आली। तर यावेळी खटाव तहसीलदार यांना लेखी निवेदन देण्यात आले। दरम्यान निवेदन देण्यासाठी आलेल्या शिवसेनेच्या पदाधिकारी यांनी खटाव महसूल विभागाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली। आज शेतकऱ्यांसाठी आंदोलन होत असताना तालुक्याच्या तहसीलदार बाई माने या जागेवर नाहीत, त्यांना शेतकऱ्यांचे दुःख समजत नाही का असा सवाल प्रताप जाधव यांनी व्यक्त केला। शिरोळ येथे 3 अज्ञात इसमांनी भरत वाघमारे यांचे अपहरण करून स्विफ्ट डिझायर कारमधून पळ काढला असल्याची माहिती शिरोळ पोलिसांना मिळाल्यानंतर तातडीने 3 तपास पथके तयार करून शोध मोहीम राबवली। डोंगराळ भागात रात्रीपासून सुरू असलेल्या शोधानंतर केवळ 7 तासात अपहरण झालेल्या व्यक्तींसह आरोपींना गाठण्यात पोलिसांना यश आले। अपहरण प्रकरणात नंदकुमार शिंगटे यांच्यासह एकूण 5 आरोपींना अटक करून वापरलेली स्विफ्ट कार आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे। प्राचीन मंदिरं, वास्तुरचना आणि पौराणिक कथा असा ठेवा लाभलेल्या भुईंज येथील देवी महालक्ष्मी मंदिराच्या दर्शनासाठी दररोज भाविकांची गर्दी आणि उत्साह ओसांडून वाहतोय। सकाळी होणाऱ्या आरतीच्या मंगलमय सोहळ्यात सहभागी होणाऱ्या भक्तांची गर्दी आणि उत्साह दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे। यातच गुरुवारी सकाळी 6 वाजता देवी महालक्ष्मीचे उत्सव मूर्तीवर सूर्यकिरणांनी अभिषेक घातला आणि हा सोहळा अनुभवणाऱ्या भाविक भक्तांनी एकच जय जयकार केला। नवरात्रोत्सवाच्या 4थ्या माळेत देवीच्या शिरावर व कपाळी या सूर्यकिरणांनी जेव्हा स्पर्श केला त्यावेळी चैतन्य आणि श्रद्धा यांचा संगम अनुभवायला मिळाला। सातारा जिल्हा रुग्णालय व छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 12 सप्टेंबर रोजी दुर्मिळ अशा चौगुणी नैसर्गिक गर्भधारणेतून एका मातेला 4 अपत्यांचा जन्म झाला होता। तब्बल 13 दिवस उपचारानंतर आई व 4ही बाळांची प्रकृती उत्तम असून बुधवारी 24 सप्टेंबर रोजी त्यांना घरी सोडण्यात आलेले आहे। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे तसेच जालन्यातील उपोषणकर्ते दीपक बोराडे यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी मान तालुक्यातील सकल धनगर समाज बांधव मान तहसील कार्यालयावर धडकले। धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात आरक्षण मिळावे ही मागणी मागील अनेक वर्षापासून सातत्याने करण्यात येत आहे। आजपर्यंत राज्यात 100हून अधिक उपोषणे होऊनही धनगर समाजाला न्याय मिळालेला नाही। सध्या जालना येथे दीपक बोराडे यांनी धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळावे या मागणीसाठी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे। त्यांच्या लढ्याला मान तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे। एकीकडे मोठ्या दिमाखात शासन फळबागा लागवड करण्याच्या घोषणा करते, मात्र शेतात फळ लागवड केल्यानंतर निसर्गाच्या लहरीपणामुळे अपेक्षित असे उत्पन्न मिळत नाही। ही परिस्थिती दरवर्षीची असल्याने शेतीसाठी काढलेले कर्ज फेडायची चिंता शेतकऱ्यांना सतावत असते। हीच परिस्थिती मान तालुक्यातील देवापूर येथील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर ओढावल्याने 1 एकर उभ्या द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालवलेली आहे। दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या मानला फळबागांच्या पंढरीचे स्वप्न खुणावत आहे। अशा परिस्थितीत मानमधील शेतकरी शाश्वत पाण्याचा अभाव असल्याने भुसार पिके टाळत असून अलीकडच्या काळात फळबागांकडे वळले आहेत। द्राक्ष, आंबा, सीताफळ, डाळिंब, पेरू, ड्रॅगन फ्रूट अशा फळबागा दुष्काळी पट्ट्यातील माळरानावर बघायला मिळतात, मात्र निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांच्या आड येत आहे। शिरताव येथील ग्रामपंचायत शिपाई रणजित शामराव चव्हाण वय 34 यांच्या सेवेत कार्यरत असतानाच नळ पाणी पुरवठा विहिरीजवळील जलशुद्धीकरण शेडमध्ये संशयास्पदरित्या मृत्यू झाल्याने गावासह परिसरात शोककळा पसरलेली आहे। याबाबतची अधिक माहिती अशी की बुधवारी सायंकाळी 6:30 वाजता रणजित चव्हाण हे ग्रामपंचायतीच्या योजनेला विहिरीतून पाणी पुरवठा करणारा विद्युत पंप बंद करण्यासाठी गेले होते, मात्र ते दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत घरी परतलेच नाहीत। आज सकाळी 8 वाजता त्यांचा मुलगा शोधण्यासाठी विहिरीजवळ गेला असता पत्र्याच्या शेडमध्ये त्याचे वडील रणजित हे मृतावस्थेत पडलेले आढळले। खटाव तालुक्यात चालू वर्षी परतीच्या मान्सूनची जोरदार पर्जन्यवृष्टी झाली असून या पावसामुळे गावोगावी शासकीय मालमत्ता व शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची लाखो रुपयांची हानी झाली आहे। तसेच पूल वाहून गेल्याने गावांचा संपर्क तुटलेला आहे। यामध्ये अतिरेकी पाऊस व एरळा नदीच्या महापुरामुळे एरळवाडी धरणाच्या सांडव्याखालच्या बाजूला असणारा बनपुरी रस्त्यावरील पूल पूर्णपणे वाहून गेला आहे। तर वडूज रहमतपूर रस्त्याला जोडणाऱ्या नायकाचीवाडी गावाच्या पोहोच रस्त्यावरील ओढ्यातील साको पूलही वाहून गेला आहे। यामुळे 2-3 गावातील वाहतूक व्यवस्था कोलमडली पडली असून बनपुरी येथे तहसीलदार बाई माने यांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली, तर नवीन पुलाची तातडीने उभारणी करण्याची मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे। फलटण तालुक्यातील फळांचे गाव म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या धुमाळवाडी येथे कृषी विभाग आणि विविध संस्थांच्या माध्यमातून कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते।
या महोत्सवात रानभाजी ओळख आणि संवर्धन या निमित्ताने रानभाज्यांच्या आहारातील महत्त्व सर्वसामान्य वाढवणे आणि सहभाग वाढवणे हा मुख्य उद्देश या कार्यशाळेच्या निमित्ताने पाहायला मिळाला। यावेळी तांदूळ, जाळू, किन्ना, घोळ, चिगळ, गुळवेल, शेवग्याचा पाला, टाकळा, पिंपळ, कपाळ, पोडी, पात्री, उंबरपानाचा ओवा अशा विविध रानभाज्या विक्रीसाठी ठेवल्या होत्या। फलटण येथे रयत क्रांती संघटनेच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर जनावरांना घेऊन शेतकऱ्यांचा धडक मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये शेतकऱ्यांच्या विविध 5 महत्त्वाच्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले। या मोर्चात रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत हे सहभागी झाले होते। यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला असून शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये देशी गाईला गोमातेचा दर्जा द्यावा, तसेच संकरित जनावरे जर्सी गाई, हॉलस्टीन जर्सी बैल यांना गोहत्याबंदी कायद्यापासून वगळावे, तसेच गाईच्या दुधाला प्रति लिटर 40 रुपये दर जाहीर करावा, साखरेची आधारभूत किंमत 40 रुपये निश्चित करावी आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 1 लाख रुपये अनुदान द्यावे, या प्रमुख मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले। विविध संघटनांच्या वतीने सातारा महावितरण मंडळ कार्यालयासमोर परिपत्रकांची होळी करून तीव्र निषेध नोंदवण्यात आला। या आंदोलनात नानासाहेब सोनवलकर, प्रशांत वाघ, महेश चिंचकर, अनिल शिंदे तसेच अन्य सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी आंदोलनकर्त्यांनी महावितरण प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत अन्यायकारक परिपत्रक मागे घेण्याची मागणी केली। महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या जावळी तालुक्यातील कुसुंबी येथे काळेश्वरी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे। यामुळे मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त होत असून नवरात्र उत्सवातील मंगळवार, शुक्रवार या देवीच्या वारा दिवशी कुसुंबीत भाविकांचा महासागर लोटत आहे। त्यामुळे गर्दीला नियंत्रित करण्यासाठी कुसुंबी देवस्थानची कसरत होत आहे। कराड उत्तरचे भाजपचे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी नुकतीच सातारा शहरातील पंचपोळी दुर्गादेवी ट्रस्ट येथे भेट दिली। आमदार घोरपडे आपल्या कुटुंबासह या भेटीस आले होते। ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे मनपूर्वक स्वागत केले आणि ट्रस्टद्वारे राबवल्या जाणाऱ्या विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमांची माहिती दिली। या भेटीत आमदारांनी ट्रस्टच्या उपक्रमांचे कौतुक करत पुढील कामात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले। निसराळी तालुका सातारा येथील उरमोडी नदीवरील पुलामध्ये पक्ष्यांच्या विष्ठेमधून तयार झालेल्या झाडांची गर्दी झाली आहे। 1972 साली बांधून लोकांच्या सेवेत रुजू झालेला हा पूल एक सुंदर आणि मजबूत वास्तू म्हणून ओळखली जातो। पण सध्या हा पूल बांधकामात उगवलेल्या वेगवेगळ्या झाडांच्या गर्तेत सापडू लागलेला आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन झाडे काढण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। पांडे तालुका वाई या गावात उभ्याची नवरात्र ही परंपरा सुमारे 350 वर्षापासून अखंडितपणे सुरू आहे। नवरात्रमध्ये जे लोक नवस बोलतात ते नवसकरी घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत उभे राहून नवस पूर्ण करतात। या अनोख्या उपवासाने सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी या गावातील तसेच परिसरातील लोकांची धारणा आहे। यावर्षीही 9 दिवस उभे राहून काळभैरवाचा जागर गावात करण्यात आला। पुणे बंगळूर महामार्गापासून 4 किलोमीटर अंतरावरील पांडे गावात 350 उंबरठा व सुमारे 2500 लोकसंख्या आहे। भैरवनाथ हे ग्रामदैवत असून तेथील इतर विविध देवदेवतांची मंदिरे तसेच मिनारा मस्जिद आहे। गावात हिंदू मुस्लिम समाजाबरोबरच इतर सर्व जाती जमातीचे लोक गुण्यागोविंदाने राहतात। नवरात्र घटस्थापनेपासून नवमीपर्यंत गावातील जवळपास 75% लोक कडक उपवास करतात। काळभैरवाला ज्यांनी नवस केला आहे असे लोक उभ्याचे नवरात्र पाळतात। जावळीचे गट शिक्षणाधिकारी संजय धुमाळ यांच्या कारभाराची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनी नागराजन यांनी दिले आहेत। त्यानुसार 3 अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। शिक्षण विभागाचे कार्यालय स्थलांतरित करण्याबाबत टाळाटाळ केल्याने व सेवा पुस्तकांवरही सह्या न केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे। या होत्या आज दिवसभरात घडलेल्या घडामोडी। अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा सातारा न्यूज।